आजचा अनुभव कसा होता? संकल्पना सुचते म्हणजे टक्कल जसं पडतं आपल्याला हळूहळू ते पडल्यावरतीच कळतं टक्कल पडलं तसंच असतं थोडंसं. कारण एक मुद्दा नसतो कुठला. आपल्याच जगण्यात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून काही काही गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम होत असतो आणि त्याच्यातून कधीतरी कुठेतरी त्याचं कथाविष तयार होतं. तसंच याही चित्रपटाचं झालं. मुळात ही अशी आखीव रेखीव ठरवून की अशा पद्धतीने लिहिली की अशी फिल्म होते असं न करता खूप अनुभव निर्मिती करण्याच्या अंगाने लिहिलेली गोष्ट आहे. त्यामुळे ती लिहित गेलो, ती लिहिल्यावरती वाचन केलं, ती सगळ्यांना आवडली. आणि यातला मुख्य भाग असा होता की कलाकार जोपर्यंत ती पात्रे जिवंत करत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीला, त्या पटकथेला, त्या सगळ्या काय म्हणू आपण पूर्ण त्या सर्कशीला एका अर्थाने दृश्यमान मिळत नाही, चांगलं काय म्हणू जिवंतपणा येत नाही. त्याच्यासाठी परफॉर्मन्स ओरिएंटेड फिल्म्ससाठी जे नेहमीच महत्त्वाचं असतं ते म्हणजे की चांगली भाषा बोलता येणारे सगळे अभिनेते. आणि नुसती भाषा येऊनही चालत नाही, तशी भाषा बऱ्याच जणांची चांगली असते, अभिनय यावा लागतो. सो ते असलेली ही मंडळी सगळी मोठी असल्यामुळे मी खरंच नशीबवान आहे की हे सगळे हा सेट ऑफ पंच ॲक्टर्सचा आम्हाला मिळाला आणि मग पुढे फार छान झालं. ह्याला जोडूनच मला प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की जेव्हा एखादा दिग्दर्शक किंवा एखादा मेकर, क्रिएटर एखादी संकल्पना घेऊन त्या कन्व्हिक्शनने तुमच्यापाशी येतो, तर तुम्हाला ही गोष्ट करावीशी का वाटली? तुम्हाला ह्याच्यात काय पोटेन्शियल दिसलं? मला पण टक्कल दिसलं खरं तर. त्याच्यामुळे ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपणही त्याचा एक गळालेला केस व्हावा आणि म्हणून मग मी त्याच्यात सहभागी झालो. पण खरं तर काय ना की आदित्य इतका सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल लेखक आहे, दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबरची माझी 4थी फिल्म आहे. सो मला मागच्या वेळेला पण मी हेच म्हटलं होतं की ती संधी मला सोडायची नसते. जेव्हा जेव्हा आदित्य सिनेमा दिग्दर्शक करणार असतो तेव्हा मी त्याच्याबरोबर बाय डिफॉल्ट असतो. आणि खूपच संवेदनशील गोष्ट आहे. कलाकारांची एवढी मोठी चांगली फौज आहे आणि ती संधी मला हवी होती. म्हणून ॲक्च्युली खरे आभार सुनील दातार सरांचे मानले पाहिजे की त्यांनी खरं तर याला सुरुवात केली आणि मग मी त्यांच्याबरोबर जोडलो गेलो. कारण सुनील दातार आणि आदित्य यांनी दोघांनी मिळून या सिनेमाची सुरुवात केली होती आणि नंतर मग मी त्यांच्याबरोबर जोडला गेलो. सो दातार सरांचे खरं तर खूप आभार मानले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दातार सरांसाठी. आणि सर, तुम्ही जर प्रेक्षकांपर्यंत ही फिल्म पोहोचवलीच नाही तर हे जे सगळे कष्ट कलाकार लोक घेतात ते मला असं वाटतं की वायफळ जातील. त्यामुळे तुमचा सुद्धा भाग फार फार महत्त्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल? तो पिक्चर जब हम चूज़ करते हैं तो कंटेंट देखे बगैर नहीं चूज़ करते. तो हर बार एक फिल्म देखने के बाद भी कम ऑन बोर्ड एंड डिसाइड कि कितना थिएटर्स में लगनी चाहिए, मार्केटिंग स्ट्रैटेजी में अगर कुछ इन्वॉल्वमेंट चाहिए तो कैसे करना है, वो सब तो एक हाइजीन प्रोसेस है. Yes. ठीक है. नितिन सर के साथ मेरी ये फिफ्थ फिल्म है. Oh, wow. और जैसे इन्होंने अंग्रेजी के लिए बोला कि उनके साथ पिक्चर करने में उनको सिक्योरिटी लगती है या उनको लगता है कि उनके साथ इन्वॉल्व होना चाहिए. मेरा वही सेम बॉन्ड नितिन जी के साथ है. क्या? हम ना ही इनकी फिल्म डिस्ट्रीब्यूट करते हैं बट हम इनकी फिल्म सैटेलाइट डिजिटल पे एक्सप्लॉइट भी करते हैं और मार्केटिंग की भी पीछे सपोर्ट देते हैं. दिस इज़ द सेम बॉन्ड विच नितिन जी शेयर्स अहेड, आई शेयर विद नितिन जी. इसके लिए हम वी आर इन्वॉल्व इन दिस. So just one more question. If you have been associated with the same team for a long time, कुछ खास स्ट्रैटेजीज है इस फिल्म के लिए कि जो कि धमाका कर देगी बॉक्स ऑफिस पे? ये फिल्म है ना प्योर कंटेंट पे ही चलेगी. मैंने देखी है पिक्चर. जो हम सब इंसान जो एक सोचते हैं ना कि हम कहीं पे भी हों, wherever we are in the world, whether we are staying alone or apart, far from the people who we love or who love us, वो वहाँ पे हैं, हमारे लिए वेट कर रहे हैं, हमारे लिए सोच रहे हैं. ये हमारे लिए बहुत बड़ी
ये होती है, प्रेरणा होती है टू लिव लाइफ. तो एंड वी ऑलवेज वांट टू कम बैक टू आवर हाउस, वी ऑलवेज वांट टू कम बैक टू आवर फैमिली. सो दिस फिल्म विल गिव यू दैट नॉस्टैल्जिया. वो इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर एनी पर्सन फ्रॉम whoever is seen life. 18 से लेके आप शुरू करते हो अपनी लाइफ जीना, बिकॉज तब तक तो आप फैमिली के साथ और फादर मदर के साथ होते हो. और 18 से लेके 80 तक जब भी आप फैमिली के बारे में सोचते हो, यू वांट टू कम बैक टू दैट. सो दिस फिल्म विल टेक यू देयर. दैट इज व्हाई द कंटेंट. इसको स्ट्रैटेजी के लिए दिस विल वर्क विद द वर्ड ऑफ माउथ. द फिल्म इटसेल्फ इज अ स्ट्रॅटेजी. Yes, या yes. क्या बात आहे. थँक्यू सो मच. यात हो हो नक्कीच. मला थोडंसं दातार सरांविषयी सांगायचं. डॉक्टर सुनील दातार हे जे नाव दिसतंय, हे कॅनडात असतात, ते डॉक्टर आहेत तिथले, पण केवळ मराठीच्या प्रेमापोटी ते आता जवळजवळ 80 सालपासून तिथेच आहेत. पण ते दरवर्षी फोन करून ते स्वतः संगीत देतात आणि कलेच्या प्रेमासाठी, मराठीच्या प्रेमासाठी ते वर्षभर त्यांनी पूर्वीपासून ते म्हणले की मला एक सिनेमा करायचा आहे, म्हणून मी थोडे पैसे बाजूला काढून ठेवले आणि ते सगळं झाल्यावरती मी हा चित्रपट करायला घेतला. याच्या आधी माझ्या पहिल्या सिनेमामध्येही ते काही अंशी होते त्या पाऊलवाटमध्ये, पण मला त्यांचं फार त्याबद्दल कौतुक आणि अभिमान वाटतो की एक मराठी माणूस कॅनडामध्ये इतकी वर्ष राहून, त्यांचा अदरवाईज या क्षेत्राशी तसा काहीही संबंध नाही, पण त्यांनी फोन करून नितीन मी आमच्याबरोबर ते जोडले गेले आणि फार मला बरं वाटतं देखील. क्या बात आहे. आय थिंक तुमची फिल्मच नात्यांवरती आधारित आहे आणि हे सगळे जे आता आपण ऐकतोय गोष्टी, आय थिंक एव्हरी वन इज कन्व्हिन्स्ड की एकमेकांशी जी जोडली गेलेली नाती आहेत तीच मॅजिक क्रिएट करणार आहेत. आणि आय थिंक सुरुवातच दातार सरांपासून झाली आहे आणि आय एम शुअर की आता ती प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ह्या तिघांसाठी. थँक्यू सो मच सर. प्लीज प्लीज.